जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घोसाळे जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण तापू लागले असून येथील मतदारांमध्ये परिवर्तनाची स्पष्ट चाहूल दिसून येत आहे। घोसाळे पंचायत समितीचे उमेदवार मनोहर गोरे यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असून घोसाळे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार उर्वशी वाडकर यांनाही जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। याच पार्श्वभूमीवर अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी घोसाळे परिसरात भेट देत जोरदार प्रचार केला। नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी मतदारांना मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना आमदार दळवी म्हणाले की यापूर्वी सत्तेत असलेल्या पक्षाने अपेक्षित विकास केला नाही। मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित असून त्यामुळे आता जनतेने विकासाला प्राधान्य देणारा योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे। या प्रचार दौऱ्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून मतदारांमध्येही सकारात्मक वातावरण तयार झाले आहे। गावोगावी परिवर्तनाची चर्चा सुरू असून विकासाभिमुख नेतृत्वाला साथ देण्याचा जनतेचा कल स्पष्टपणे दिसून येत आहे। घोसाळे जिल्हा परिषद गटात सध्या विकास, काम आणि विश्वास यावर आधारित राजकारणाला जोर मिळत असून येणाऱ्या निवडणुकीत जनतेचा कौल कोणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पहिल्यांदा मी घोसाळा पंचकृषीमध्ये आलो। विशेषतः घोसाळा ग्रामपंचायतीच्या कमानीचा आज या ठिकाणी मी नारळ वाढवला आहे। कारण इथलं शिष्टमंडळ मला भेटीला आलं तेव्हा त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की गावाला नामनिर्देशन असं त्या ठिकाणी कमान उभं राहायला पाहिजे। इथे आल्यानंतर असं कळतं की अनेक नेते होऊन गेले पण इथला विकास काय झाला नाही आहे आणि तो विकास करण्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषदेला या पंचकृषीच्या तमाम माझी जनता धनुष्याला मत देईल हा विश्वास माझ्या निश्चित आहे। कारण ज्या पद्धतीने स्वागत माझं केलं, आमच्या गायकांनी गीत गायलं, खरं तुम्ही ते रेकॉर्ड पण केलं आणि तीच मते घेऊन पुढे चाललो। कारण या भागामध्ये कित्येक वर्ष राष्ट्रवादीचं प्राबल्य निश्चित आहे परंतु विकास झालेला दिसत नाही आहे, जो मी माझ्या पूर्ण तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघ मी केला आणि खरंच सगळ्याच कामांपासून लोक वंचित आहेत। आणि म्हणून इथलं एक शिष्टमंडळ मला दादांच्या रूपाने भेटलं, त्यांना मी आश्वासित केलं की मी येतोय तुमच्या गावाला आणि खऱ्या नारळ वाढवून आपण सुरुवात करूया। आज खरं तर कमानीच्याच रूपाने मी ते प्रचाराचा नारळ वाढवला आहे। आशा आहे की या चारही पंचायती मिळून मला सर्वाधिक जास्त मताधिक्य मिळेल आणि आमच्या वाडकर ताई या ठिकाणी विजय होतील, आमचे मनोहर गोरे साहेब निवडून येतील हा आशा व्यक्त निश्चित करतो। आणि दिलासा दिला लोकांना, इथे जे प्रेम त्यांनी मला दिले ते प्रेम देण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे। कारण मी कधी काळी मला वाटतं 20 वर्षापूर्वी या ठिकाणी काही नेत्यांच्या बरं आलो पण तसाच भाग अजून 20 वर्षात बदलला नाही आहे। ते बदलण्याची ताकद ठेवणारे शिवसेना पक्ष आहे, शिंदे साहेबांच्यावर विश्वास आहे। माझ्या लाडक्या बहिणी माझ्याबरोबर आहेत, भाऊ आहेत, ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत मला माहीत नाही आता किती पोचल्यात नाही आहेत पण आशा आहे की आमचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत सदस्य या योजना घराघरात पोहोचून पक्षही वाढेल आणि ह्या निवडणुकीमध्ये दोन्ही उमेदवार किंवा पलीकडचा उमेदवार खूप फरकाने निवडून येईल असा आशा व्यक्त करतो। जनतेच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय शिंदेसाहेबांचं कार्यप्रणाली खूप मोठी आहे। शिंदेसाहेब 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रात दिलं ते मला वाटत नाही कुठल्या मुख्यमंत्र्यांनी दिलं। इथेही मंत्री आहेत पण देण्याची दानत नाही आहे। मला असं वाटतं की आम्ही देण्यासाठी आलो, लोकांनी हात पुढे नक्की करावेत। एकच आहे की या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जे स्वप्न माझ्या जनतेने बघितले त्याची पूर्ती करण्यासाठी मी या ठिकाणी नक्की आलो। प्रत्येकजण आपला विजय दावा निश्चित करतात। खरं तर माझ्या विधानसभा मतदारसंघून सोडून ह्या 4 पंचायती घोसाळे गाण्यामध्ये येतात। घोसाळेची जनता नक्की याचा विचार करेल, जो त्या पलीकडच्या परिसरामध्ये म्हणजे विकास केला आहे त्या विकासाकडे बघून लोक आशेने नक्की मदत देतील की येणाऱ्या काळामध्ये मी आमदार म्हणून किंवा माझे जिल्हा परिषद सदस्य म्हणून या भागाचा उर्वरित जो विकास राहिला तो नक्की आपण पूर्ण करू हा विषय 100% विश्वास आहे जनतेचा माझ्या या घोसाळे विभागात। आता प्रथमतः मी मनोहर विठ्ठल गोरे, मुक्काम बेलवाडी, पोस्ट तांबडी, तालुका रोहा, जिल्हा रायगड। प्रथमतः मी पहिले दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांचे आभार मानतो, ज्यांनी एक सामान्य कार्यकर्त्याला घोसाळे पंचायत समिती 84 गणातून उमेदवारी दिल्याबद्दल मी समस्त शिवसेना पक्षाचे आणि अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या विभागात खूप काही बदल घडत आहे। गेल्या काही 9-10 वर्षांपलीकडे या विभाग हा विकास कामांपासून वंचित आहे आणि आम्ही 2 टर्म पंचायत समिती असो जिल्हा परिषद सदस्य असो निवडून दिल्यानंतर या विभागाकडे त्या सदस्यांनी दुर्लक्ष केलं आहे, विकास कामापासून खूप वंचित आहे। त्यासाठी यावेळी महेंद्र शेठ दळवी साहेबांनी
माझ्यावर जो विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली त्याचा संधीचं मी सोनं नक्कीच करणार आहे. जनतेने मला ही निवडून दिल्यानंतर, एक संधी दिल्यानंतर मी नक्कीच या विभागात ज्या जनतेच्या मूलभूत सुविधा आहेत, रस्ते, लाईट, पाणी, ज्या मूलभूत सुविधापासून काही गोष्टी वंचित आहेत त्या मी पूर्णपणे काम करण्याचा प्रयत्न करेन. मतदारांना एवढंच आवाहन करेन की यावेळी आपल्या विभागात काहीतरी बदल घडवा मतदानाच्या स्वरूपात, आणि सर्व जनतेला आवाहन करतो की सर्वांनीच 7 तारखेला मतदान करून आपला हक्क बजवा. विकास कामं झाली, परंतु आम्ही दिलेले सदस्यच आमच्या विभागाकडे पाठ फिरवतात. कोणताही सदस्य आमच्या विभागात फिरकत सुद्धा नाही. कामं झालीत, मला काही कोणत्या पक्षावर टीका करायची नाही किंवा कोणावर टीका, परंतु सदस्य हा आमच्या विभागात 5 वर्षात दिसतच नाही. त्याबद्दल लोकांची नाराजी आहे. विजय तर मनोहर गोरे आणि उर्वशी उद्देश वाडकर यांच्या कामाची तुलना आणि सर्व काही गोष्टी बघून 100% उमेदवार दोन्ही आमचे विजय होतील. त्यांना कारण का लोकांचा प्रतिसाद आणि लोकांपर्यंत आम्ही प्रचार केला आणि सर्व गोष्टींच्या मार्फत शिवसेना शिंदे गट हे 100% या विभागातून भरघोस अशा मताने येतील असं आम्हाला हमखास विश्वास आहे. तर मनोहरबद्दल बोलायला गेलात तर बघा, मनोहर या विभागाचा एक कार्यकर्ता आहे. त्याच्या पाठीशी ओबीसी समाज आहे, धनगर समाज आहे आमचा, प्लस तुम्हाला सांगतो गावोगावापर्यंत आणि सर्व खेड्यापाड्यापर्यंत तो पोचलेला आहे. सर्व त्याचे मित्र परिवार असे खूप काही ह्या विभागात त्याचे आहेत. त्यामुळं मनोहर माझ्या तर मते 100 ना 110% ह्या विभागामधून भरघोस अशा मताने येईल. म्हणजे मी एकच सांगू इच्छितो, आमच्या मनाप्रमाणे आमच्याकडे आमदार खासदार आम्हाला चांगले भेटत नव्हते. ह्याच्या आधी म्हणजे आमची अशी पण इच्छा होती का आपण ह्यातून कधी बाहेर निघतो. तर आता आम्हाला महेंद्रशेठ दळवी इकडून भरतशेठ गोगावळे असे आमदार चांगले मिळालेत. त्याच्यामुळे आम्ही हा विचार केला आणि ह्याच्यातून बाहेर पडला आहे. तर आता आमचा एकच आहे, महेंद्रशेठ दळवी आमचे आणि आम्ही त्यांचे, बाकी मला काही बोलायचं नाही. तर आता आपला मनोहर गोरे घरचा गरीब परिस्थितीचा माणूस आहे आणि त्याच्यातून त्यांनी का हे केलेलं आहे, जसा त्याचा श्रेय आहे तसा त्याला मिळणार आहे, आले लक्षात. आणि दुसरी गोष्ट, आता उदय भाऊ वाडकर ते चणेर भागातले आहेत आणि त्यांचा पण आम्हाला सपोर्ट चांगला आहे, मनोहरचा पण चांगला, आमचा ते नाही, आले लक्षात. आणि दुसरी गोष्ट, मनोहर म्हणजे आपला सर्वसामान्य माणसं, साध्या कुटुंबातला, साध्या घरातला आणि एकदम गरीब परिस्थिती उभा राहणारा मुलगा आहे. तर आता त्याच्या नशिबाने तो निवडून, आम्ही भरघोस मताने त्याला निवडून देऊ, उदय भाऊंना आणि त्याला. आम्हाला तर अपेक्षा आहे की आमचा उमेदवार मनोहर गोरे आणि उदेश वाडकर त्यांची पत्नी, या दोन्ही उमेदवार आमच्या या घोसाळा विभागातून 100% निवडून जातील पुढं, एवढी आम्हाला अपेक्षा आहे. विकास कामे झालेली असतील, परंतु आमच्यापर्यंत कुठली कामं आलेली कुठली गेली हे आतापर्यंत आमच्या कुठल्याही सदस्यांनी पोचवलेली नाही. परिषद गणात उभे आहेत आणि युवकांनी कसं या आत्ताच्या युगात राहिलं पाहिजे. मी युवकाला प्रेरणा मिळण्यासाठी एक मी गीत गातोय. तुझी तुलाच पुरी करायची, हौसा कशी उंच उडायची, गाड्या तयारी ठेवर मनाची, कधी झुकायची कधी नडायची, दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर, दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर. आला जरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभं तू राहायचं, गाड्या खंबीर उभं तू राहायचं, हटायचं नाही गाड्या झटायचं, पुढं पुढं तू चालत जायचं. ताज्या दमाचं तरुणाईचं मिळालं रे वरदान, आई बापाच्या पायावर डोकं, बाकी जगा शिरा रोख ठोक, अगदी नाही असं पण नाही, साथीला शिल्लक चांगली लोक, सलामी वाकून सलामी ठोकून देणार हायर, तुला उचलून घेणार हायर, दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर.